So, welcome all of you. Today we are going to discuss last application of EMF measurement. In previous lectures, we have discussed determination of pH of solution using glass electrode, determination of pH of solution using hydrogen gas electrode and twin hadron electrode. Now, today we are going to discuss determination of pH of solution using glass electrode. Okay, so this electrode is new to you. Okay, so let us first see the construction of this glass electrode. What is the construction of glass electrode and how it works? So this is a diagram for a glass electrode. Okay, so this glass electrode consists of special type of glass tube, having thin walled glass bulb at the bottom of that glass tube. काय या इलेक्ट्रोड मध्ये एक ग्लास ट्यूब आहे, स्पेशल ग्लास पासून बनवलेली असते आणि त्या ग्लास ट्यूबच्या बॉटमला काय एक ग्लास बल्ब आहे. ओके, थिन वॉल्ड glass bulb. Okay, glass electrode consists of special type of glass tube having thin walled glass bulb at the bottom. So this thin walled glass bulb is filled with 0.1 normal HCl solution. Okay, so thin walled glass bulb is filled with 0.1 normal HCl solution. And the silver wire, this is silver wire coated with silver chloride, is dipped in 0.1 normal HCl solution. हा जो बल्ब आहे, ह्या बल्बमध्ये खाली जो थिन वॉल्ड ग्लास बल्ब आहे त्या बल्बमध्ये कोणतं सोल्युशन फिलअप केलेलं आहे, 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन फिलअप केलेलं आहे आणि त्या HCl सोल्युशनमध्ये सिल्वर वायरला सिल्वर क्लोराईडची कोटिंग केलेली आहे आणि ती वायर या HCl सोल्युशनमध्ये डिप केलेली आहे. ओके, सो दिस इज व्हेरी सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. दिस 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन इज सॅच्युरेटेड विथ, दिस सोल्युशन इज सॅच्युरेटेड विथ AgCl. म्हणजे 0.1 नॉर्मलचं जे HCl सोल्युशन आहे त्याच्यात ते कशाने सॅच्युरेट केलेलं आहे, AgCl. म्हणजे AgCl हे काय सॉलिड असतं, ते डिझॉल्व्ह होत नाही. मग हे अनडिझॉल्व्ह स्टेटमध्ये काही सॉलिड पार्टिकल त्याचे 0.1 नॉर्मल HCl सोल्युशनमध्ये असणार आहेत. कोणाचे, सिल्वर क्लोराईडचे. म्हणून ते कसं असणार आहे, सॅच्युरेटेड विथ 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन इज सॅच्युरेटेड विथ सिल्वर क्लोराईड. ओके, अँड दिस इलेक्ट्रोड सिल्वर कोटेड विथ सिल्वर क्लोराईड, आपल्याला माहिती आहे तो कोणता इलेक्ट्रोड आहे, मेटल इन्सोल्युबल सॉल्ट इलेक्ट्रोड आहे. दॅट्स ॲक्ट्स ॲज ए इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रोड. तो काय म्हणून ॲक्ट होतो इथे, इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रोड. कोणता, सिल्वर कोटेड विथ सिल्वर क्लोराईड ॲक्ट्स ॲज इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रोड, ॲक्ट्स ॲज ए इंटरनल रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून वर्क करत असतो तो. ओके, सो दिस इज व्हेरी सिंपल कन्स्ट्रक्शन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. एक ग्लास ट्यूब आहे, ग्लास ट्यूबच्या बॉटमला एक थिन वॉल्ड ग्लास बल्ब आहे, त्या बल्बमध्ये 0.1 नॉर्मल HCl फिलअप केलेलं आहे आणि त्या HCl सोल्युशनमध्ये सिल्वर क्लोराईडची कोटिंग केलेली असलेली ती डीप केलेली. ओके, असं सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. त्यानंतर आपण हा ग्लास इलेक्ट्रोड कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो ते बघू. प्रिन्सिपल ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ग्लास इलेक्ट्रोड हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. काय आहे या ग्लास इलेक्ट्रोडचा प्रिन्सिपल बघू. when two solutions differing in pH
differing in pH separated by thin walled, or just you can write thin glass membrane, then potential is developed across the glass membrane. Okay, so this is principle. काय, when two solutions differing in pH separated by thin glass membrane, then potential is developed across this glass membrane. म्हणजे सपोज एखादी ग्लास मेम्ब्रेन असेल. ओके, सपोज आता ही काय बघा, ही ग्लास मेम्ब्रेन, दिस इज ग्लास मेम्ब्रेन, थिन ग्लास मेम्ब्रेन. सो दोन सोल्युशन जर असतील, आता बघा हा ग्लास इलेक्ट्रोड आहे, ग्लास इलेक्ट्रोडमध्ये ह्या ग्लासमध्ये ग्लास बल्बमध्ये कोणतं सोल्युशन फिलअप केलेलं आहे, 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन फिलअप केलेलं आहे. ओके, आणि जर सपोज हा ग्लास इलेक्ट्रोड दुसऱ्या एखाद्या सोल्युशनमध्ये डीप केला, ओके, दुसऱ्या एखाद्या सोल्युशनमध्ये डीप केला, H+ आयनचं सोल्युशन आहे ते, H+ आयन सोल्युशन, बरोबर. आता pH डिटरमाइन करत असू तेव्हा इलेक्ट्रोलाइट सोल्युशनमध्ये H+ आयन असले पाहिजेत, कारण H+ आयन असतील तर आपल्याला pH डिटरमाइन करता येणार आहे. ओके, हे जेवढेही इलेक्ट्रोड आपण क्वीन हायड्रॉन असेल, हायड्रोजन असेल आणि ग्लास असेल, हे कशाला रिव्हर्सिबल आहेत, H+ आयन्सला रिव्हर्सिबल आहे. ओके, म्हणजे यांचा पोटेन्शियल H+ आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती डिपेंड असतो. हा इलेक्ट्रोड त्या दोन्ही इलेक्ट्रोडपेक्षा थोडासा वेगळा आहे. तो डिफरंट कसा आहे मी तुम्हाला सांगतो, पण आधी लक्षात घ्या प्रिन्सिपल काय आहे. वेन टू सोल्युशन डिफरिंग इन pH सेपरेटेड बाय थिन ग्लास मेम्ब्रेन, बघा मग हे H+ आयनचं याचा pH काहीतरी असणार आहे, बरोबर. ओके, याचा pH आपल्याला नोन नाही आहे. ज्या ग्लास इलेक्ट्रोड ज्या H+ आयनच्या सोल्युशनमध्ये डीप केलं आहे त्याचा pH आपल्याला माहिती नाही आहे. आणि ह्या ग्लास ब्लॉकमध्ये कोणतं सोल्युशन आहे, 0.1 नॉर्मल HCl सोल्युशनमध्ये. HCl सोल्युशनमध्ये पण काय आहेत, H+ आयन, याचा पण काहीतरी pH असणार आहे. ओके, याचा pH आपल्याला नोन असेल. ओके, याचा pH नोन असणार आहे, कारण ते सोल्युशन कॉन्स्टंट आहे, ते काही चेंज होणार नाही. सोल्युशन कोणतं चेंज होणार आहे, ज्या सोल्युशनमध्ये ग्लास इलेक्ट्रोड डीप केलेला असेल, म्हणजे हे सोल्युशन, या सोल्युशनचा pH आपल्याला माहिती नाही आहे. मग असे दोन डिफरंट pH असलेले सोल्युशन, हे आतलं सोल्युशन ग्लास बल्बमधलं सोल्युशन आणि हे ग्लास बल्बच्या आउटसाईडचं सोल्युशन, बरोबर. हे सोल्युशन असेल आणि हे सोल्युशन, हे दोन्ही सोल्युशन कशाने सेपरेट झालेले आहेत, ग्लास मेम्ब्रेनने. ओके, ग्लास मेम्ब्रेनने ह्या दोन्ही सोल्युशन्सला, दोन डिफरंट pH असलेल्या सोल्युशनला सेपरेट केलेलं आहे ग्लास मेम्ब्रेनने. असं जेव्हा असतं त्यावेळेस ह्या ग्लास मेम्ब्रेनच्या ॲक्रॉस, म्हणजे या ग्लास मेम्ब्रेनच्या सरफेसवरती पोटेन्शियल डेव्हलप होतं. म्हणजे काय होतं, एका साईडला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होईल, दुसऱ्या साईडला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी होईल. मग ज्या साईडला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होऊन जाणार आहे, ओके, ज्यावेळेस H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन एका साईडला इन्क्रीज होईल, त्या साईडला पॉझिटिव्ह लेअर डेव्हलप होईल इकडे किंवा इकडे, आणि दुसऱ्या साईडला निगेटिव्ह आयनचा लेअर डेव्हलप होईल. म्हणजेच काय होणार आहे, तिथे इलेक्ट्रिकल डबल लेअर जनरेट झाली, म्हणजेच पोटेन्शियल डेव्हलप होणार आहे. ओके, सो वेन टू सोल्युशन्स डिफरिंग इन pH separated by glass membrane, then in that case potential is developed across the glass membrane. Okay, so this is simple principle of glass electrode. आता ग्लास इलेक्ट्रोडचे कॅरेक्टर, ग्लास इलेक्ट्रोडचा एक इम्पॉर्टंट पॉईंट काय, इफ pH ऑफ सोल्युशन इनसाइड द ग्लास मेम्ब्रेन, इनसाइड द ग्लास बल्ब, म्हणजे ग्लास बल्बमध्ये जे सोल्युशन फिलअप केलेलं आहे त्या सोल्युशनचा pH जर कॉन्स्टंट असेल, ओके, इफ pH ऑफ सोल्युशन इनसाइड द ग्लास बल्ब
is remain kept constant, then potential of this glass electrode is depend on pH of other solution in which it is dipped. ज्या सोल्युशनमध्ये हा ग्लास इलेक्ट्रोड डीप केलेला असेल त्या सोल्युशनच्या पीएचवर त्या सोल्युशनच्या पीएचवरती याचा पोटेन्शियल डिपेंड असणार आहे. त्या सोल्युशनमध्ये जे H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्यावरती याचा पोटेन्शियल डिपेंड असणार आहे. सो हा इलेक्ट्रोड यूज करून, ग्लास इलेक्ट्रोड यूज करून आपण ज्या एखाद्या सोल्युशनचा पीएच आपल्याला माहिती नाही आहे त्या सोल्युशनचा पीएच आपण डिटरमाइन करू शकतो. आता हे सगळं झाल्यानंतर ग्लास इलेक्ट्रोड हा एक वेगळा इलेक्ट्रोड मी तुम्हाला सांगितलं होतं. ग्लास इलेक्ट्रोड इज डिफरंट दॅन दॅट ऑफ अदर टाईप ऑफ इलेक्ट्रोड्स in the sense that no electron is involved in electrode reaction. हा जो इलेक्ट्रोड आहे ग्लास इलेक्ट्रोड, हा ग्लास इलेक्ट्रोड इतर इलेक्ट्रोडपेक्षा वेगळा आहे. का तर ह्या ग्लास इलेक्ट्रोडवरती जी इलेक्ट्रोड रिॲक्शन होते ह्या ग्लास इलेक्ट्रोडवरती जी इलेक्ट्रोड रिॲक्शन होते त्या इलेक्ट्रोड रिॲक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉन लॉस किंवा इलेक्ट्रॉन गेन याची प्रोसेस होत नाही. देर नो इलेक्ट्रॉन इज इन्वॉल्व इन इलेक्ट्रोड रिॲक्शन. देर इज नो इलेक्ट्रॉन इन्वॉल्व इन इलेक्ट्रोड रिॲक्शन. ह्या इलेक्ट्रोडच्या इलेक्ट्रोड रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व होत नाही. म्हणजे इथं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा गेन ऑफ इलेक्ट्रॉन, ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन लक्षात, म्हणजे लॉस गेन असा कोणताही अशा प्रकारची कोणतीही रिॲक्शन इथे होत नाही आहे. ठीक आहे. तर मग होतं काय नेमकं, देर इज जस्ट एक्सचेंज ऑफ H+ आयन्स. देर इज जस्ट एक्सचेंज ऑफ H+ आयन्स बिटवीन टू फेजेस. देर इज जस्ट एक्सचेंज ऑफ H+ आयन बिटवीन टू फेजेस. कोणते फेजेस, ग्लास अँड सोल्युशन. ग्लास अँड सोल्युशन हे जे दोन फेजेस आहेत, ओके, ग्लास सोल्युशन या दोन फेजेसमध्ये जे काही H+ आयनचं एक्सचेंज होतो, बरोबर, ट्रान्सफर होतात H+ आयन अक्रॉस दिस ग्लास मेम्ब्रेन. त्या H+ आयन ते H+ आयन ट्रान्सफर झाल्यामुळे, एक्सचेंज झाल्यामुळे पोटेन्शियल डेव्हलप होत असतं. याच्या इलेक्ट्रोड रिॲक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचा इलेक्ट्रॉनची इन्व्हॉल्वमेंट नसते. दिस electrode reaction just consist of exchange of H+ ion between two phases. दोन फेजेस, इथला आतलं एक सोल्युशन फेज असणार आहे, बाहेरचा एक सोल्युशन. या दोघांमध्ये जे H+ आयनचा एक्सचेंज होणार आहे कसं होणार आहे, थ्रू दी ग्लास मेम्ब्रेन. ओके. सो दिस इज अबाउट दी कन्स्ट्रक्शन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. ओके. नाव मी पुन्हा सांगतो बघा. ग्लास इलेक्ट्रोडमध्ये काय असतं, एक स्पेशल टाईपची ग्लास ट्यूब असते, बरोबर. ग्लास ट्यूबच्या बॉटमला एक थिन वॉल्ड ग्लास बल्ब असते. त्याच्यात पॉईंटवर नॉर्मल HCl सोल्युशन फिलअप केलेलं असतं आणि त्या पॉईंटवर नॉर्मल HCl सोल्युशनमध्ये सिल्वर वायर कोटेड विथ सिल्वर क्लोराईड ती डीप केलेली असते. ओके. त्यानंतर हा जो सिल्वर वायर कोटेड विथ सिल्वर क्लोराईड हा इंटरनल रेफरन्स म्हणून काम करत असतो. त्यानंतर पॉईंटवर नॉर्मल HCl सोल्युशन हे सिल्वर क्लोराईडने सॅच्युरेट झालेलं असतं. त्यानंतर हा इलेक्ट्रोड कोणत्या प्रिन्सिपलवरती वर्क करतो, वेन टू सोल्युशन्स डिफरिंग इन pH सेपरेटेड बाय थिन ग्लास मेम्ब्रेन, देन पोटेन्शियल इज डेव्हलप अक्रॉस दिस ग्लास मेम्ब्रेन. त्या ग्लास मेम्ब्रेनच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होणार आहे. त्यानंतर जर ग्लास बल्बमध्ये जे पॉईंटवर नॉर्मलचं HCl सोल्युशन फिलअप केलं आहे त्याचा pH जर कॉन्स्टंट असेल तर या इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल कशावर डिपेंड असणार आहे, अदर सोल्युशनच्या pHवरती. म्हणजे ज्या सोल्युशनमध्ये तो इलेक्ट्रोड डीप केलेला असेल त्या सोल्युशनच्या pHवरती त्याचा पोटेन्शियल डिपेंड असणार आहे. आणि अँड ग्लास इलेक्ट्रोड इज डिफरंट दॅन दॅट ऑफ अदर इलेक्ट्रोड्स बिकॉज देर नो एनी इलेक्ट्रॉन इन्वॉल्व इन इलेक्ट्रोड रिॲक्शन. इलेक्ट्रोड रिॲक्शन इज जस्ट एक्सचेंज ऑफ H+ आयन बिटवीन टू फेजेस. म्हणजे ह्या इलेक्ट्रोडच्या रिॲक्शनमध्ये कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनची इन्व्हॉल्वमेंट नसते. इथे फक्त H+ आयन एक्सचेंज होत असतात दोन डिफरंट फेजेसमध्ये. ओके. सो दिस इज अबाउट दी कन्स्ट्रक्शन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. आता ग्लास इलेक्ट्रोड रिप्रेझेंट कसा केला जातो, रिप्रेझेंटेशन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. सो ग्लास इलेक्ट्रोडमध्ये बघा काय, सिल्वर वायर आहे, ठीक आहे, सिल्वर सॉलिड. ही सिल्वर वायर कशाने कोटिंग केलेली आहे, सिल्वर क्लोराईडने. ठीक आहे, सिल्वर क्लोराईड.
AgCl सिल्वर क्लोराईड. हे सिल्वर क्लोराईड जे आहे ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलं आहे 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन. ठीक आहे 0.1 नॉर्मल 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन. HCl सोल्युशन कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये ग्लास बल्ब ओके ग्लास मेम्ब्रेनच्या कॉन्टॅक्टमध्ये. सो दिस इज सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. सिल्वर वायर सिल्वर coated with silver chloride. Silver chloride comes in contact with 0.1 normal HCl. हे 0.1 नॉर्मल HClच्या कॉन्टॅक्टमध्ये येतोय. 0.1 नॉर्मल HCl सोल्युशन कशात फिलअप केलेलं आहे ग्लास बल्बमध्ये बरोबर म्हणजे ग्लासच्या कॉन्टॅक्टमध्ये. सो दिस इज जस्ट सिम्पल रिप्रेझेंटेशन ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोड काय करायचं आहे ज्या सोल्युशनचा pH डिटरमाइन करायचा आहे त्याच्यात हा डीप करायचा तुम्हाला त्याचा pH डिटरमाइन करता येईल. आता आपण त्याचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल कसा रिप्रेझेंट करतात ते पाहू. आता इलेक्ट्रोड रिप्रेझेंटेशन जर करायचं असेल तर बघा दोन इलेक्ट्रोड जर कनेक्ट केले म्हणजे दुसरा एखादा इलेक्ट्रोड जर आपण ग्लास इलेक्ट्रोड सोबत कनेक्ट केला तर ग्लास इलेक्ट्रोडवरती एक तर ऑक्सिडेशन होणार आहे किंवा रिडक्शन होणार आहे म्हणजे तो एक ॲनोड म्हणून ॲक्ट होणार आहे किंवा कॅथोड म्हणून ॲक्ट होणार आहे. ओके जर सपोज तो आपण ॲनोड म्हणून ॲक्ट जो होतोय असं कन्सिडर करू म्हणजे ऑक्सिडेशन होत आहे असं त्याच्यावर आपण कन्सिडर जर केलं तर मग आपल्याला पोटेन्शियल असा लिहिता येईल पोटेन्शियल ऑफ ग्लास इलेक्ट्रोड potential of glass electrode is Eg ऑक्सिडेशन. इक्वेशन तर आपण नस इक्वेशन यूज करणार आहेत. ओके Eg E नॉट G ऑक्सिडेशन मायनस RT अपॉन F. इथे आपण काय घ्यायचो N पण इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्वमेंट नाही आहे N लिहायची गरज नाही आहे फक्त RT अपॉन F. पुन्हा सांगतोय इथं N लिहायचा नाही कारण इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व होत नाही आहे इलेक्ट्रोड रिॲक्शनमध्ये त्यामुळे फक्त मी F लिहितोय Ln. त्यानंतर मग हा कशावर डिपेंड आहे याचा पोटेन्शियल H प्लस आयनच्या कॉन्सन्ट्रेशनवरती त्यामुळे मी इथे लिहिणार आहे ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन इक्वेशन नंबर 1. आता Eg काय इथे Eg इज potential of glass electrode. Okay, Eg naught standard potential of glass electrode depends on nature of glass. कोणत्या प्रकारची ग्लास आहे त्याच्यावर Eg नॉटची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. व्हॅल्यू ऑफ Eg नॉट इज नॉट सेम फॉर ऑल टाईप ऑफ ग्लासेस. म्हणजे हा जो स्टँडर्ड पोटेन्शियल असेल ग्लास इलेक्ट्रोडचा तो स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू सर्वच ग्लास इलेक्ट्रोडला सेम असेल असं नाही. हा जो ग्लास बल्ब तुम्ही यूज केलेला आहे त्या ग्लास जर चेंज झाला दुसऱ्या टाईपचा ग्लास जर यूज केला तर Eg नॉटची व्हॅल्यूसुद्धा चेंज होईल. मीन्स इट्स व्हॅरीज विथ नेचर ऑफ ग्लास. तुम्ही कोणत्या प्रकारचा ग्लास तिथे ग्लास मेम्ब्रेनमध्ये यूज केलेला आहे त्याच्यावरती ह्या स्टँडर्ड पोटेन्शियलची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. मग इथे मुद्दाम ऑक्सिडेशन लिहिलेलं नाही आहे. ओके ऑक्सिडेशन फक्त आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आपण लिहितो आहे कारण तो ॲनोड म्हणून जर कनेक्ट केला तर आपण असं त्याचं पोटेन्शियल लिहू. ओके देन आता हे जे इक्वेशन आहे याच्यात एलियनचं नॅचरलमध्ये कन्वर्शन करतो मी. Eg ऑक्सिडेशन
is equal to Eg nod oxidation minus 2.303 RT upon F log activity of H plus ion. आता बघा इथे मायनस Eg नॉड ऑक्सिडेशन इथे प्लस लिहितो मी 2.303 RT अपॉन F ओके या ब्रॅकेटमध्ये मायनस लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन. सो मायनस लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन इज इक्वल टू वॉट pH. सो मी ते pH पुट करू शकतो. सो Eg ऑक्सिडेशन Eg नॉड ऑक्सिडेशन प्लस 2.303 RT upon F into pH. आता पुन्हा ॲट 25 डिग्री सेल्सिअस आता बघा ही जी व्हॅल्यू आहे ॲट 25 डिग्री सेल्सिअस 2.303 RT upon F इज इक्वल टू काय असेल 0.0591. ओके सो ही जी टर्म आहे दिस इज इक्वल टू मी काय पुट करतो हे पुट करतो आहे. सो इक्वेशन बिकम्स Eg ऑक्सिडेशन Eg नॉड ऑक्सिडेशन प्लस 0.0591 into pH. So suppose this is equation number 1, this is equation number 2. ओके बघा काय केलं आहे मी इलेक्ट्रोड पोटेन्शियल लिहिलेलं आहे. कोणतं नॉन्स इक्वेशन अप्लाय केलेलं आहे. ऑक्सिडेशन आपल्या अंडरस्टँडिंगसाठी मी ऑक्सिडेशन पोटेन्शियल लिहितो इथे. Eg ऑक्सिडेशन इज इक्वल टू Eg नॉड ऑक्सिडेशन मायनस RT अपॉन F एल एन ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन. Eg काय पोटेन्शियल ऑफ ग्लास इलेक्ट्रोड Eg नॉड काय स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ग्लास इलेक्ट्रोड. कशावर डिपेंड येतो नेचर ऑफ ग्लासवरती. म्हणजे ग्लास चेंज झाला की Eg नॉडची व्हॅल्यू चेंज होईल. त्यानंतर इथे एल एनचं कन्वर्शन लॉगमध्ये केलेलं आहे. ओके त्यानंतर ही जी मायनस लॉग ॲक्टिव्हिटी ऑफ H प्लस आयन हे ब्रॅकेटमध्ये काढून घेतलं आहे. आणि दिस इज इक्वल टू काय पुट केलं मी pH पुट केलेलं आहे. 25 डिग्री सेल्सिअसची कंडिशन अप्लाय केलेली आहे. 25 डिग्री सेल्सिअसला आपल्याला माहिती आहे याची व्हॅल्यू काय असेल 0.0591 ती ते सबस्टिट्यूट केली. तुम्हाला ग्लास इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलची व्हॅल्यू मिळाली. तर ऑक्सिडेशन पोटेन्शियल आपण कन्सिडर केलेलं आहे. ओके नाव आता आपल्याला काय करायचं आहे एखादा अननोन सोल्युशन आहे त्या सोल्युशनचा तुम्हाला जर pH डिटरमाइन करायचा असेल pH डिटरमाइन करायचा आहे कसा pH डिटरमाइन करायचा आहे बाय मेजरिंग EMF ऑफ सेल. म्हणजे सेल कन्स्ट्रक्ट करायचा सेल कन्स्ट्रक्ट करून त्याचा EMF मेजर करायचा आणि EMF मेजर करून मग त्याच्यावरून pH डिटरमाइन करायचा. मग त्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे फॉर्म्युला पाहिजे. सो आपण pH डिटरमाइन कसा करायचा ग्लास इलेक्ट्रोड यूज करून त्याच्यासाठीचं डेरिवेशन तो त्याच्यासाठीचा फॉर्म्युला आपण आपल्याला डिराईव्ह करायचा आहे. ओके मग मी काय करतो आता ग्लास इलेक्ट्रोडला दुसऱ्या रेफरन्स इलेक्ट्रोडसोबत कनेक्ट करतो. जनरली आपण रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणून कोणाला यूज करतो कॅलोमेल इलेक्ट्रोड सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड.
if glass electrode is coupled with saturated calomel electrode, okay, coupled with saturated calomel electrode, then we can determine pH of unknown solution by measuring EMF of this cell. या सेलचा EMF मेजर करून या सोल्युशनचा pH आपण डिटरमाइन करू शकतो. ओके, सो सेल इज रिप्रेझेंटेड ॲज silver chloride solid 0.1 normal HCl, then glass, okay, then glass, okay, silver chloride इथे काय असं 0.1 नॉर्मल HCl आणि ते कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये, त्यानंतर ही ग्लास, ओके, ग्लास कशात डीप केलेला आहे, कशात डीप केलेला आहे H+ आयन सोल्युशनमध्ये, ज्याचा pH नोन नाही आपल्याला, अननोन सोल्युशनचा pH. ओके, H+ आयन सोल्युशन, H+ आयन सोल्युशन of unknown pH. ग्लास कशात डीप केलेली आहे, कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये, H+ आयन सोल्युशनमध्ये, ज्याचा pH आपल्याला अननोन आहे. त्यानंतर मग काय येतोय, ते H+ आयनचे सोल्युशन कशाच्या कॉन्टॅक्टमध्ये येते, या सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड, SCE, सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोड. सो हा ॲनोड म्हणून ॲक्ट होतोय, ओके, हा ॲनोड म्हणून ॲक्ट होतोय, हा कॅथोड म्हणून ॲक्ट होतोय. ओके, आता मी या सेलसाठी ई सेलची व्हॅल्यू कशी लिहिल, ई सेल इज इक्वल टू Eg ऑक्सिडेशन प्लस ESCE रिडक्शन, अशी व्हॅल्यू तू आपण लिहिणार आहेत. देन दिस इज इक्वेशन नंबर 1. इझी ऑक्सिडेशन, ग्लास इलेक्ट्रोडच्या ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं इक्वेशन आपल्याकडे आहे. सो सबस्टिट्यूट इक्वेशन 2 इन दिस इक्वेशन, किंवा मग इथे लिहून घ्यायचं, वी नो दॅट Eg is equal to Eg naught plus 0.0591 into pH. Okay, so substitute Eg oxidation. So E cell is equal to Eg naught oxidation plus 0.0591 into pH plus ESCE रिडक्शन. ओके, हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. आपल्याला काय डिटरमाइन करायचं आहे, pH. सो pHसाठी इक्वेशन रिअरेंज करू आपण. आता मी काय करतो, ही टर्म इकडे ट्रान्सफर करतो, ही टर्म इकडे ट्रान्सफर करतो. इकडे काय असणार आहे, 0.0591 इंटू pH. सो E cell is equal to minus Eg naught oxidation minus ESCE reduction. Therefore pH is equal to E cell minus Eg naught oxidation minus ESCE reduction divided by ही व्हॅल्यू इकडे ट्रान्सफर करतो, 0.0591. सो इन दिस वे we can determine pH of this unknown solution by measuring EMF of cell. Standard potential of glass electrode, we know this value. Okay, as I told you, the value of Eg naught is depend on nature of glass. It is different for different type of different glass electrodes.
म्हणजे कोणत्या टाईपचा ग्लास यूज केला आहे त्याच्यावर याची व्हॅल्यू डिपेंड असणार आहे. ही व्हॅल्यू नोन असेल. सॅच्युरेटेड कॅलोमेल इलेक्ट्रोडचा पोटेन्शियल रिडक्शन पोटेन्शियल आपल्याला नोन असणार आहे. तर आपल्याला काय लागणार आहे फक्त ई सेल या सेलच्या EMFची व्हॅल्यू. दोन्ही सेल कपल केल्यानंतर पोटेन्शिओमीटरवरती तुम्हाला ई सेलची व्हॅल्यू मिळेल. ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली की तुम्हाला pHची व्हॅल्यू मिळून जाईल. ओके, सो इन दिस वे वी कॅन डिटरमाइन pH ऑफ सोल्युशन बाय knowing E cell, Eg node oxidation and reduction potential of saturated calomel electrode. Okay, so this is very simple. This simple process आहे. दोन ग्लास इलेक्ट्रोडला कॅलोमेल इलेक्ट्रोड सोबत कपल केलेला आहे. ओके, हा सेल अशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातो. त्यानंतर याच्यासाठीचं ई सेलचे इक्वेशन असं असणार आहे. हा ऑक्सिडेशन म्हणून काम, हा ॲनोड म्हणून काम करतोय, हा कॅथोड म्हणून काम करतोय. मग हे इक्वेशन असं येईल. कॅलोमेल इलेक्ट्रोडवरती रिडक्शन रिएक्शन होणार आहे. त्यानंतर मग EGसाठी आपल्याला इक्वेशन माहिती, आपण ते इक्वेशन डिराईव्ह केलेलं आहे. हे इक्वेशन इथे सबस्टिट्यूट केलं. सबस्टिट्यूट केल्यानंतर pHसाठी आपल्याला इक्वेशन हवं आहे. त्यामुळे ही टर्म या साईडला ट्रान्सफर केली, त्या दोन्ही निगेटिव्ह झालेल्या आहेत आणि मग pHसाठी इक्वेशन रिअरेंज करून घेतलेलं आहे. ओके, सो दिस इज व्हेरी सिम्पल derivation for pH of solution, equation for pH of solution. So there are some advantages and disadvantages for glass electrode. So let us see advantages. Advantages of glass electrode. First advantage, it is simple to construct and use. It is simple to construct and use. Okay, then it can be used in presence of oxidizing and reducing agents. Oxidizing and reducing आणि रिड्युसिंग एजंट जरी यूज केलेले असतील तुम्ही, सोल्युशन जे सोल्युशन तुम्ही यूज करणार आहेत, इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ज्याच्यात तुम्ही इलेक्ट्रोड डीप करणार आहेत, ते ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंटचं सोल्युशन जरी असेल तरी तो इलेक्ट्रोड वर्क करणार आहे. ओके, ग्लासवरती त्याचा कोणताही, या ऑक्सिडायझिंग आणि रिड्युसिंग एजंट्सचा ग्लास मेम्ब्रेनवरती कोणताही इफेक्ट होणार नाही आहे. ओके, इट इज नॉट पॉइझन इझिली. ओके, नॉट पॉइझन इझिली. इट इज नॉट पॉइझन इझिली म्हणजे ग्लास इझिली डिकम्पोज होत नाही, म्हणजे इझिली कोणत्याही सबस्टन्ससोबत रिॲक्ट होत नाही. ओके ओके, देन दिस glass electrode can be used or used for solution having pH 2 to 10. म्हणजे ज्या सोल्युशनचा pH 2 म्हणजे 10 pH असेल सोल्युशनचा तरी ते यूज करू शकतो आपण. आणि स्पेशल टाईपच्या ग्लासेस जर तुम्ही यूज केलेले असतील ग्लास मेम्ब्रेनसाठी, म्हणजे कोणत्या लिथियम सारखी ग्लास जर तुम्ही यूज केली असेल तर तो इलेक्ट्रोड 14 pH पर्यंत सुद्धा वर्क करत असतो. पण मॅक्झिमम गुड रिझल्ट्स कुठे मिळतील तुम्हाला, 2 to 10 pH चं सोल्युशन तुम्ही यूज केलं असेल तरी तो ग्लास इलेक्ट्रोड वर्क
करतो. ओके, कारण काही इलेक्ट्रोड जे असतात ते अल्कलाईन सोल्युशनमध्ये वर्क करत नाही एवढे खास, पण हा बऱ्यापैकी 10 pH पर्यंत वर्किंग करतो. देन नेक्स्ट वन इज इट कॅन बी used to determine pH of colored सोल्युशन असेल त्यासाठी. ओके, कलर्ड सोल्युशन, कोलॉइडल सोल्युशन किंवा मग प्रोटीन्सचे सोल्युशन असतील तेव्हा सुद्धा तो इलेक्ट्रोड वर्क करत असतो. बघा, कलर सोल्युशन असेल, कोलॉइडल सोल्युशन असेल किंवा प्रोटीन्सचे सोल्युशन असतील त्यावेळेस सुद्धा ग्लास इलेक्ट्रोड अगदी व्यवस्थित वर्किंग करणार आहे. हे बघा 5 ॲडव्हान्टेजेस. सिम्पल टू कन्स्ट्रक्ट अँड यूज, कन्स्ट्रक्ट करायला आणि यूज करायला अगदी सिम्पल आहे. कॅन बी यूज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग अँड रिड्युसिंग एजंट्स. इट नॉट पॉयझन इझिली, ती ग्लास मेम्ब्रेन इझिली डिकम्पोज होत नाही, रिॲक्ट होत नाही कोणत्याही सबस्टन्ससोबत. यूज फॉर सोल्युशन हॅव्हिंग pH 2 to 10 पर्यंत जे pH असलेले सोल्युशन असेल त्यांच्यासाठी तो वर्क करत असतो. त्यानंतर कलर सोल्युशन असेल, त्यानंतर कोलॉइडल सोल्युशन असेल किंवा प्रोटीनचं सोल्युशन असेल तरीसुद्धा तो वर्क करत असतो. त्यानंतर याचा अजून एक ॲडव्हान्टेज, इक्विलिब्रियम इज एस्टॅब्लिश, इक्विलिब्रियम between inner and outer solution of membrane is attained quickly. म्हणजे इनर अँड आउटर सोल्युशन जे असेल, जे आपण ग्लास बल्बच्या आतलं सोल्युशन 0.1 नॉर्मल HCl आणि ग्लास बल्बच्या आउटसाईडला जे अननोन pHचं सोल्युशन असेल त्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम, इनर आणि आउटर सोल्युशन जे असेल ग्लास मेम्ब्रेनच्या आतलं सोल्युशन आणि बाहेरचं सोल्युशन यांच्या दोघांमध्ये इक्विलिब्रियम अटेन होतो अगदी क्विकली. ओके, इक्विलिब्रियम इज अटेन क्विकली बिटवीन इनर अँड आउटर सोल्युशन ऑफ ग्लास मेम्ब्रेन. त्यानंतर pH जो डिटरमाइन केला जातो ग्लास इलेक्ट्रोडचा यूज करून, इट इज व्हेरी ॲक्युरेट. pH determined by using glass electrode is accurate. So these are the 7 advantages of glass electrode. एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारले जातात. ओके, सिम्पल टू यूज अँड कन्स्ट्रक्ट, यूज इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिडायझिंग रिड्युसिंग एजंट्स, देन नॉट पॉयझन इझिली, यूज फॉर सोल्युशन हॅव्हिंग pH 2 to 10, used to determine pH of color, colloidal and protein solutions. Equilibrium between inner and outer solution of glass membrane is attained quickly, and pH determined by using this electrode is very accurate. Okay, so these are the advantages of glass electrode. So let us see disadvantages. So first disadvantage is it is very delicate and broken easily. डेलिकेट आहे, इझिली ब्रेक होतो. ओके, ती काळजी घ्यावी लागते यूज करत असताना. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज होऊ शकतो. इन प्रेझेन्स ऑफ इन अल्कलाईन सोल्युशन्स, मी ते आपण पाहिलेलं आहे किती pH पर्यंत 2 to 10 pH, त्याच्यापेक्षा जास्त pH जर असेल तर जनरली हे जे इलेक्ट्रोड असतात ग्लास इलेक्ट्रोड शोज रॅदर डिफरंट व्हॅल्यूज. ओके, व्हॅल्यूज ज्या असतात pHच्या त्या थोड्याशा हाय दाखवत होते. ओके, इन अल्कलाईन सोल्युशन it shows rather higher values. जे अल्कलाईन सोल्युशन्समध्ये जर तुम्ही हा अल्कलाईन सोल्युशनसाठी जर हा ग्लास इलेक्ट्रोड यूज करणार तर तुम्हाला एक्सपेक्टेड जी व्हॅल्यू असणार आहे, ओके, EMFची त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू तो दाखवू शकतो. ओके, हा एक त्याचा
डिसॲडव्हान्टेज होतो आहे. त्यानंतर इट कॅन बी यूज इन प्रेझेन्स ऑफ, इट कॅन नॉट बी यूज्ड in presence of pure alcohol, acetic acid and gelatin. Pure acetic acid, alcohol and gelatin यांच्यासाठी तुम्ही डायरेक्ट यूज करू शकत नाही. प्युअर अल्कोहोल तुम्ही यूज करणार नाही, त्याचं सोल्युशन प्रिपेअर करून यूज केलं तर ठीक आहे. ॲसिटिक ॲसिड पण डायरेक्ट तुम्ही ग्लासिल ॲसिटिक ॲसिड यूज करून त्याच्यात इलेक्ट्रोड डिप कराल तर ग्लास मेम्ब्रेन मे बी डिकम्पोज होईल किंवा रिॲक्ट होऊन जाईल. त्यासाठी ॲसिटिक ॲसिडसुद्धा डायल्यूट करूनच यूज केलं पाहिजे आणि जिलॅटिनसुद्धा डायल्यूट करूनच तुम्हाला यूज करावं लागणार. म्हणजे प्युअर अल्कोहोल, ॲसिटिक ॲसिड आणि जिलॅटिन जर असेल तर तो इलेक्ट्रोड वर्क करणार नाही. आणि त्यानंतर फोर्थ जे डिसॲडव्हान्टेज आहे, this electrode must be insensitive, okay, or this electrode must be make sensitive by immersing it in distilled water at least 12 hours before the use. डिसॲडव्हान्टेज काय त्याचं, ॲडव्हान्टेज नाही म्हणता येणार, ती एक त्याची प्रिकॉशन्स घ्यावी लागेल आपल्याला. दिस इलेक्ट्रोड, हा जो इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोड सेन्सिटिव्ह करून घ्यावा लागतो. ग्लास मेम्ब्रेन खूप सेन्सिटिव्ह असते. ग्लास मेम्ब्रेन ही ग्लास इलेक्ट्रोड यूज करायच्या आधी म्हणजे 12 तास आधी, ग्लास इलेक्ट्रोड यूज करायच्या 12 तास आधी तो इलेक्ट्रोड डिस्टिल वॉटरमध्ये डीप करून ठेवावा लागतो. तेव्हा तो आपल्याला ॲक्युरेट रिझल्ट्स दाखवतो, तेव्हा त्याची सेन्सिटिव्हिटी चांगली असते, इन्क्रीज होते. अदरवाईज इट लुजेस इट्स सेन्सिटिव्हिटी. ओके, काय सांगितलं मी, ग्लास इलेक्ट्रोड मस्ट बी मेड सेन्सिटिव्ह बाय इमर्जिंग इट इन डिस्टिल वॉटर ॲट लिस्ट 12 hours बिफोर दी यूज, अदरवाईज इट लुजेस इट्स सेन्सिटिव्हिटी. ओके, लुजेस सेन्सिटिव्हिटी. त्यामुळे काय करावं लागतं, डिस्टिल वॉटरमध्ये डीप करून ठेवावं लागतं. सो 4 डिसॲडव्हान्टेजेस, डेलिकेट अँड ब्रोकन इझिली. इन अल्कलाइन सोल्युशन इट मे शोज सम रेदर हायर व्हॅल्यूज, एक्सपेक्ट व्हॅल्यूजपेक्षा जास्त व्हॅल्यू दाखवू शकतं. कॅन नॉट बी यूज इन प्रेझेन्स ऑफ प्युअर अल्कोहोल, प्युअर ॲसिडिक ॲसिड अँड जिलॅटिन. अँड इट मस्ट बी मेड सेन्सिटिव्ह बिफोर यूज बाय इमर्जिंग इट इन डिस्टिल वॉटर बिफोर 12 hours बिफोर यूज, otherwise it loses its sensitivity. Okay, so this is about the advantages and disadvantages of glass electrode. Okay, so in this way we have completed completed point application of EMF measurement. So by measuring EMF of cell we can determine pH of unknown solution by using 3 different types of electrodes: hydrogen gas electrode, pin hadron electrode and glass electrode. Okay, all 3 electrodes are very important. So in this way we have completed theoretical part of chapter electrochemical cell, and in next lecture we will solve some numericals based on this topic. Okay, thank you.